अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आपणास माहितीच असेल की उद्या 19 माघ 26 उद्या आहे गुरुवार आणि उद्या आपला चैत्र महिन्याला सुरुवात होते आहे. म्हणजेच आपल्या नवीन वर्षातल्या पहिला महिना जो चैत्र महिना आहे त्याला सुरुवात होते आहे. सोबतच चैत्र नवरात्री देखील उद्या सुरुवात होणार आहे. ती राम नवमी पर्यंत ही नवरात्र चालू असणार आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, तर गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी उद्या साजरा केला जाणार आहे. कारण की गुढीपाडवा आपणास माहिती असेल की या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दारामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी विजय पताका ही उभारली जात असते. विजय पताका म्हणजेच काय, तर गुढी उभारली जात असते. आता खूप लोकांना प्रश्न पडला असेल की बा, कारण की खूप जण शुभ मुहूर्त बघतात या दिवशी किंवा प्रत्येक सणावाराला तिथी बघत असतात आणि त्यानुसार सर्व सण वगैरे साजरे करतात. काही जणांना सवय नसते, ते केव्हाही त्या गोष्टी करत असतात. पण ज्यांना शुभ मुहूर्त जाणून घ्यायचा असेल गुढी उभारण्याचा आणि त्यातल्या त्यात गुढी उतरवण्याचा सुद्धा देखील शुभ मुहूर्त आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आपण सांगितल्याप्रमाणे गुढीपाडवा हा जो सण आहे तो मोठ्या उत्साहात उद्या सर्व ठिकाणी साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. सोबतच गुढीपाडवा म्हणजेच काय, तर या दिवशी आपणास माहिती असेल की बा, आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी विजय पताका म्हणजेच मांगल्याचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जात असते. आता गुढी उभारण्याची परंपरा तर आहेच, पण सोबतच घराच्या बाहेर दारामध्ये रांगोळ्या काढणे, सजावट करणे, आंब्याचं तोरण दाराला लावणे असेल, गोडधोड नैवेद्य किंवा पंचपक्वान्न घरामध्ये तयार करणे असेल, पारंपरिक पोशाख परिधान करणे असेल, या सर्व गोष्टी देखील परंपरा आपल्या जे समाजामध्ये असेल किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असेल ही खूप वर्षांपासून चालत आलेली आहे. आता उद्याचा दिवस हा जो बघायला गेला तर आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे उद्याचा दिवस. त्यामुळे आपल्याला उद्या जर काही शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर तुम्ही उद्यापासून करू शकता. शुभ गोष्टींची खरेदी करायची असेल तर उद्या तुम्ही नक्कीच शुभ गोष्टींची खरेदी करू शकता. सोबतच उद्यापासून आपल्या नवीन मराठी वर्षाची देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे ती मोठ्या उत्साहात आपल्याला ती सुरुवात करायची आहे. कारण की उद्या गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे, दत्त महाराजांचा वार आहे, साईबाबांचा वार आहे. त्यामुळे नक्कीच मी सांगेल की उद्या खूप छान असा योग आहे. नवीन मराठीमध्ये स्वागत आपल्याला करायचं आहे. सोबतच खूप छान असा मुहूर्त आहे आणि गुरुवार देखील आहे. त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या सेवेने आपल्याला या नवीन वर्षाची सुरुवात देखील करायची आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता उद्या 19 माघ 26 म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पण आता आपण आपल्या घरामध्ये जी गुढी उभारणार आहोत किंवा विजय पताका किंवा मांगल्याचं प्रतीक जे उभी करणार आहोत ते कुठल्या वेळेत करायचं आहे किंवा शुभ मुहूर्त काय आहे त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं, गुढीपाडवा किंवा आपल्याला जी चैत्र प्रतिपदा ही तिथी आहे ती केव्हा सुरू होते आहे, केव्हा संपते आहे ते आपण सुरुवातीला बघूया. आता आज तर अमावस्या आहे, आज दिवसभर अमावस्या तिथी असणार आहे. त्यामुळे आज आपल्याला पितरांसंबंधी संपूर्ण कार्य पार पाडायचे आहेत. दान धर्म हवन तर्पण सर्व काही आपल्या पितरांसाठी करायचं आहे. आणि किती छान योग आहे बघा, आज पितरांचा आपण सर्व काही विधी पार पाडून सर्व दान धर्म सर्व काही करून आपण त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणार आहोत. आणि उद्या आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपण प्राप्त करणार आहोत. आणि सोबतच उद्यापासून आपण आपल्या नवीन मराठी वर्षात देखील स्वागत करणार आहोत. त्यामुळे खूप छान असा योग आहे. आणि अजून एक गोष्ट, उद्या कुलदेवीचे नवरात्र चालू होते, चैत्र नवरात्र. त्यामुळे उद्यापासून आपल्या कुलदेवीच्या सेवेला देखील आपण सुरुवात करू शकणार आहोत. त्यामुळे सांगते की खूप छान असा योग आहे. त्यामुळे आज पितरांच्या बाबतीत काही सेवा हवन तर्पण करायचे असेल तर त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपला काल चॅनलवरती आलेला आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आता उद्या सकाळी 6:54 मिनिटांपर्यंत ही आपली अमावास्या तिथी असणार आहे. आता आज जी सुरू झाली आहे ती, त्याच्यानंतर म्हणजेच उद्या 6:55 पासून 54 मिनिटाला आपली अमावास्या तिथी संपते आणि सकाळी उद्या 19 मार्चला 6:55 पासून ते 20 मार्चला म्हणजे शुक्रवारी पहाटे 4:50 आपली ही चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा तिथी असणार आहे. हे तुम्हाला कळालं असेल. आता उदय तिथीनुसार बघायला गेलं तर उद्या 19 माघ 26 आपल्याला उद्याच गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे. आता अजून एक गोष्ट, खूप लोकांच्या मनात प्रश्न आहे ताईंच्या वगैरे, की ताई आमचं 11 गुरुवारचं व्रत चालू आहे, तर मग आता उद्या अमावस्या तिथी दाखवते आहे 19 मार्चला, तर आम्ही ते व्रत करावं का, त्या दिवशी उपवास धरावा का किंवा तो काउंट करावा का? तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की त्या दिवशी म्हणजेच उद्या 19 मार्चला सकाळी 6:54 अमावास्या तिथी संपणार आहे. त्याच्यानंतर आपली गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा तिथी चालू होते आहे. त्यामुळे अमावास्या तिथी नसणार आहे उद्या. आज आहे अमावास्या तिथी. त्यामुळे उद्याचा गुरुवार तुम्ही उपवास सेवा सर्व काही तुम्ही करू शकणार आहात आणि उद्याचा गुरुवार तुम्ही काउंट देखील करू शकणार आहात.
त्यामुळे त्याच्यामध्ये मनात काही सुद्धा शंका तुम्ही पाळू नका. हे तुम्हाला किती नोटीस करते, खूप जणांचे कमेंट्स आले होते म्हणून सांगते आहे. आता आपल्याला गुढी म्हणजे विजय पताका कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला उभी करायची आहे. मी सांगेल की उद्या शुभ मुहूर्त आहे, गुढीपाडवा आहे, नवीन मराठी वर्ष स्वागत करायचं. मग सगळ्यांनी सहपरिवार उद्या सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं आणि आपल्या नवीन मराठी वर्ष स्वागत करण्यासाठी पारंपरिक पोशाख परिधान करावे. घर आजच स्वच्छ करून घ्या. सर्व काही मी सुद्धा केलेलं आहे, तुम्ही सुद्धा करा. कारण की उद्यापासून आपल्याला स्वागत आपल्या नवीन वर्षाचं करायचं आहे. नवीन वर्ष खरं सांगते खूप छान सुख, समृद्धी, ऐश्वर्यदायक जावं यासाठी स्वच्छता घरामध्ये असणं खूप जास्त आपल्याला महत्वाचं आहे. ते जर असेल स्वच्छता तरच आपल्याला मन सुद्धा स्वच्छ राहतं आणि शांतता मनाला लाभते घरामध्ये आणि पॉझिटिव्ह ऊर्जा देखील आपली म्हणजे घरामध्ये जाणवते आपल्याला. तर ते झालं. तर उद्या सकाळी 6:55 ते तुम्ही सकाळी 8:14 तुम्ही घरामध्ये मांगल्याचं प्रतीक म्हणजे गुढी उभारू शकणार आहात. इथे तुम्हाला पीप करते मी, तुम्हाला मेसेज वाटलं तर. आणि मुहूर्त सकाळी 6:55 ते सकाळी 8:14 तुम्हाला गुढी उभारता येणार आहे. हा शुभ मुहूर्त आहे. आता ज्यांना हा शुभ मुहूर्त पाळणं शक्य होणार नाही तरी जेमतेम सकाळी 9च्या आत किंवा 9:30, 10च्या आत तरी गुढी उभारून घ्या. एकदम 10, 11, 12 डोक्यावर ऊन चढल्यावरती गुढी उभारू नका. हे तरी तुम्हाला नियम पाळायचा आहे. सकाळी सकाळीच, कारण की आपल्याला संध्याकाळी गुढी उतरवायची असते, त्यामुळे दिवसभरच आपल्याला तेवढा मिळतं ती गुढी उभारण्यासाठी. त्यामुळे सकाळी होईल तेवढं लवकरात लवकर गुढी आपल्याला उभी करायची आहे. त्यानंतर आता गुढी उभारण्याचं शुभ मुहूर्त आपण पाहिलं, पण त्यातल्या त्यात गुढी उतरवण्याचा देखील शुभ मुहूर्त असतो बरं का. त्यावेळेस जर गुढी आपण उतरवली तर नक्कीच आपल्याला ते लाभदायक ठरतं. आता गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर संध्याकाळी, उद्या संध्याकाळी 19 मार्चला संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 तुम्हाला गुढी उतरवण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या वेळेत गुढी उतरवू शकता. असंही बघायला गेलं तर आपल्याकडे प्रथा आहे की सूर्य मावळायला आला, एकदम मावळल्यानंतर पण नाही, सूर्य मावळायला आला जवळपास थोडंफार ऊन उतरलं की आपण गुढी उतरवायची असते. आणि तुम्ही जर त्या टायमाला जर उतरवलं तर ठीकच आहे, पण जेमतेम जर तुम्हाला टायमिंग पाहिजे असेल तर शुभ मुहूर्त तर संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 इथे करते मी तुम्हाला तो मेसेज मुहूर्त. तर अशा प्रकारे या वेळेतच तुम्हाला गुढी तुम्हाला उभी करायची आहे आणि उतरवायची देखील आहे, हे तुम्हाला इथे कळालं असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला गुढी उतरवण्याचा आणि गुढी उभी करण्याचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे. त्या वेळेतच तुम्ही गुढी उतरवा आणि तुम्ही गुढी आपल्याला उभी करायची आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जास्त मोठा पण देखील करणार नाही. आणि अजून एक सांगते, ज्यांना काही प्रश्न असेल, काही सेवांबद्दल किंवा काही इतर प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्की 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.